अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मोसंबीच्या बागांनाही मोठा फटका बसलाय। त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आता मोसंबीच्या बागा कापून टाकायला सुरुवात केलेली आहे। मी सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पिंपरी राजा या गावामध्ये आहे आणि आपण बघू शकता की या ठिकाणी काही एकरवरती असलेला हा मोसंबीचा जो बगीचा आहे तो शेतकऱ्यांनी कापायला सुरुवात केलेली आहे। जी झाडं 10-10 वर्षापासून मोठ्या हिकमतीने या शेतकऱ्यांनी वाढवली होती, मात्र ती झाडं आता या ठिकाणी कापून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आलेली आहे। कारण सातत्याने पाऊस होतोय, सातत्याने पाऊस होत असल्यामुळे या मोसंबीच्या झाडांना फळधारणा चांगली होत नाही, परिणामी शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतंय आणि याच आर्थिक नुकसानीमुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी या मोसंबीच्या बागा ज्या आहेत त्या कापून टाकायला सुरुवात केलेली आहे। आपण बघू शकता की आपल्या समोर हे झाड जे उद्ध्वस्त होऊन पडलेलं आहे तेच झाड या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्याचं एक उदाहरण म्हणावं लागेल। दुसरं आपण बघू शकता की ते जे हिरवगार झाड आहे ते हिरवगार झाड या ठिकाणी कापून टाकण्यात आलेलं आहे। अगदी काही वेळापूर्वी हे हलणारं डुलणारं हिरवगार झाड होतं, मात्र तेच झाड या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। कारण हे झाड शेतकऱ्यांसाठी कुठलाही आर्थिक फायदा आणि नफा मिळवून देत नाही, उलट शेतकऱ्यांसाठी आर्थिक बोरदंड बनत आहे। कारण या झाडांना कुठलंही फळधारणा होत नाही, परिणामी शेतकऱ्यांना यातून कुठलंही उत्पन्न मिळत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी ही सगळा जो बगीचा आहे तो कापून टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा सगळा बगीचा जो आहे तो या ठिकाणी उद्ध्वस्त होत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर ही झाडं आपण पुन्हा एकदा बघू शकता की ही सगळी झाडं जी आहेत ते पूर्णपणे कापून टाकण्यात आलेली आहेत आणि हा सगळा बगीचा जो आहे तो या ठिकाणी उद्ध्वस्त होतोय। हा बगीचा ज्यांचा आहे ते उद्धव चव्हाण नावाचे शेतकरी, उद्धव पवार हे शेतकरी आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, सगळा बगीचा कापताय तुम्ही? एक 2-3 वर्षापासून मी प्रयत्न करीत आहे, मगर त्याच्यात मला काही उत्पन्न भेटलेलं नाही आणि मुलांचं शिक्षणाचं खर्च बी भागत नाही। त्याच्यामुळं मी निर्णय घेतलेला आहे झाडं काढायचं आणि खताचे भाव वाढले आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे आणि त्याच्यात आणखीन एक का बाबा शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत आणि कर्जमाफी झाली पाहिजे या संदर्भात। का झाडांना फळधारणा का होत नाही, काय कारण आहे? नाही, आता सततधार पावसामुळे झाडाची फळधारणा होत नसल्यामुळे गळ होऊन पूर्ण माल माझा वाहून गेलेला आहे। पहिले माझा बगीचाचा जो पहिला आंब्या बहार आहे का पूर्ण वाहून गेलेला आहे, राहिलेला आहे थोडाफार, तो आता हे खाली सांडलेला आहे पुरा। काय सांगाल तुम्ही, सगळीकडे तुमच्या गावात अशी परिस्थिती? पूर्ण संभाजीनगर तालुक्यात जर बघितलं तर सततच्या पावसाने मोसंबी असेल, कापूस असेल, तूर असेल, मक्का असेल, सोयाबीन असेल, सर्व मालाचे नुकसान इतके झालेले आहे। मोसंबीच्या झाडाला काहीच राहिलेलं नाही आहे। तरी शासनाला एवढीच विनंती आहे की हेक्टरी यांनी 1 लाख रुपये बागायतीला द्यावे व 50,000 रुपये भुसार मालाला द्यावे व कर्जमाफी त्वरित लवकर करावी, का जेणेकरून शेतकरी यातून लवकरात लवकर सावरतील, अशीच सर्व शेतकऱ्यातर्फे विनंती आहे। तर अशा पद्धतीने हा सगळा बगीचा जो उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे आणि या बगीचाचा अक्षरशः चुराडा जो आहे तो करणंसुद्धा या ठिकाणी सुरू असल्याचं आपण बघू शकताय। या ठिकाणी हे क्रशर मशीन आणण्यात आलेलं आहे आणि क्रशर मशीनच्या माध्यमातून हे सगळे जे झाडं आहेत, जे झाडं आता काही वेळापूर्वी या ठिकाणी हलत होते, डुलत होते, लुसलुसत होते, त्या झाडांचा अक्षरशः चुराडा केला जातोय। कारण हा जो बगीचा आहे तो या शेतकऱ्यांना अजिबात परवडत नाही। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपला हा तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला जो बगीचा आहे तो बगीचा पूर्णपणे कापायला सुरुवात केली आहे। कॅमेरामॅन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।